तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये। आज आपल्या मोहिमेचा तिसरा दिवस आहे आणि आज आपल्या मोहिमेचा भंडारा आहे, त्यामुळे आपल्याला लवकर निघायचं आहे। बघू शकता बाकीचे धारकरी सर्व निघाले। ध्वज गेला मगाशीच निघाला, मागणं धारकरी गेले सर्व। आपण राहिलो आहे, आपल्या विभागाचे अर्धे धारकरी इकडेच आहेत। बघूया आपण, तेव्हा तिकडेच वाटतं ते, तेव्हा त्या साईडला हां। काल व्याख्यान वगैरे ऐकून आम्ही झोपून गेलो। आम्ही लवकर आलेलो, 7:30पर्यंत आलेलो। आपले बाकीचे धारकरी लेट आलेत, काल त्यांना जरा लेट झाला, 1-1:30 वाजले त्यांना यायला। सर्व झोपले तिथं वाटतं। सगळ्यात तयारी झाली आमची, बाकीचे आमचे धारकरी सर्व राहिलेत म्हणून आलो आहे आम्ही। बघतो आता काय त्यांची तयारी आहे की नाही। हे बघा सर्व झोपले तिथं। तुझ्या समजला व्हिडिओचा फोन केला रात्री, लवकर आला। हे कोण झोपले तिथं? हे कोण झोपले? दादा आहेत। आपल्याला महाजन गुरुजी इथली साफसफाई करताना दिसले, त्यांना थोडी मदत करूया आपण आणि आपण पण आता निघूया। अन्न पदार्थ असतात ना, ते बाहेर काढायचे। आताच निघाले बघा, रस्ता जाम झाला कारण पुढे एकेरी वाट लागली ना, त्यामुळे। साडेसातला निघालो आम्ही, थोडा वेळ चाललो, एकेरी वाट लागली आणि आता पूर्ण जाम झाले का नाही बघा, फुल जाम आहे। बसलोय आता, बघू शकता मागे पूर्ण जाम झालंय। एकेरी वाट लागले ना, त्यामुळे थोडे वाट लागले। उभं राहून कंटाळलो, आता बसलोय सगळेजण बघा, सगळे धारकरी बसले। थोड्या वेळ बसतो आता। खालती भंडारा, हा डोंगर उतरला की खालती भंडारा लागणार आहे। हा कमी 3.5 पूर्ण खालपर्यंत एकेरी रांग आहे बघा। आत्ता आम्हाला सोडले, 4 तास झाले एकाच जागेवर बसलेलो आम्ही। आता आम्ही आलो एकेरी वळणावर, पूर्ण एकेरी वाटा ही खालती। 3-4 तास थांबलेलो वरती, खाली एकेरी पूर्ण वाट आहे एकेरी। बाजी की चली रे सेना पाकिस्तान। मागं दिसणारा पूर्ण डोंगर उतरून आलोय तो, आणि आता परत एक डोंगर चढायचा आहे। आता दुपारचे वाजले 2, तरी आम्ही अजून चालतोय। सकाळपासून काय खाल्ला नाही, नुसतं चालतोय। माझ्या मागं अथर्व दादा आहेत आणि आपला सुदर्शन दादा आहे। मोहिमेचा मार्ग नुसतं चालतोय आम्ही कंटिन्यू। 7:30 वाजल्यापासून चालतोय। 4 तास वरती एकेरी वाटेवर बसून राहिलेलो आम्ही, 3 ते 4 तास बसलेलो कंटिन्यू, आणि आता चालायला लागलो। तर अजून 1-1.5 तास चालायचं आहे, चालतो चला। आत्ता सर्व डोंगर उतरून आम्ही आलो आहे। हा मागचा दिसतोय ना त्या साईडचा, तो डोंगर पूर्ण असा पायाचा डोंगर झाला आहे, पायांचा डोंगर झाला। ही पहिली पाण्याची टाकी लागली आता आम्हाला। पाणीच नव्हतं 3 तास वाजलेत आता, 5 तास पाणी नव्हतं। 4 वाजले 4 वाजलेत आता 4। आणि सकाळी आम्ही 7:30ला निघालो आम्ही, चालायला सुरुवात केली। तेव्हापासून चालतोय कंटिन्यू। सर्व धारकरी पाण्याने नुसते ताणले बघा, वरती बनवले आता। आणि तिथे 5 डोंगर उतरले, टोटल 5 ते 6 डोंगर उतरून आता इथं आलो। परत इथनं 10 मिनटावरती आपलं हे आहे, भंडारा आहे। तर 10 मिनटं चालायचं आहे आपल्याला। ओव्हरसेल बनवलं आहे आणि चाललो। ही पाण्याची टाकी, आता 2 बॉटल पाणी भरून आलो। अजून पाणीच नव्हतं 5 तास। आता पाणी पिलं जरा बरं वाटतं। 4 तास पाणी नाही, 4 तास। आता जेऊ भंडाराच्या इथं झालं, एवढं चालतोय ना,
लई कंटाळा हवं असेल तिथं. आता आहे जेवण. बरं वाटलं बरं वाटलं का नाही 11:30 रात्रीपर्यंत जेवण. वगैरे मित्रा सुदर्शन दादाने एक वॉरसील बनवलाय. एक पी गुट बरं वाटेल. नाही इथं दादा बसलेत. आता पाणी पियालोय. खांदे बिंदे दुखायला लागलेत सगळे. आता निघायचं रिटर्न खाली चालत जायला. भंडारा खायचा सकाळपासून काय खाल्लेलं नाही आम्ही अजून. सकाळी खाल्लेलं आता थांबून थोडं राजगिरा लाडू वगैरे खाल्लेलं तेवढंच. व्हिडिओ काढायला पण टाइम भेटत नाही. पूर्ण एकेरी वाट आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण एकेरी वाट आहे. कंटिन्यू चालतोय कंटिन्यू. त्यामुळे कंटाळा आला आता. पाणी पिऊन निघाले आम्ही आता. भरपूर वेळाने पाणी भेटला. ग्लास पाणी पियालं आणि इलेक्ट्रॉल पावडर वगैरे मिक्स केली. पाणी बिणी मस्त दाबून पियालो आहे आता. इथनं अजून एक 10-20 मिनटं चालायचं आहे. मग भंडारा लागेल आपला. भंडारा खाऊन परत 1 तास चालायचं आहे. 1 तास चालल्यावर मग आपला मुक्काम. मग आपली हजेरी द्यायची मुक्कामाला. हा गाव लागला आता. गावाचं नाव नाही माहिती. बघतो आणि सांगतो कुठं दिसला तर. आपण आता खरवडी या गावातच बघू शकता. खरवडी गावची शाळा आहे. प्राथमिक शाळा खरवंडी गाव खरवंडी. आत्ता जस्ट आलो आहे भंडाऱ्याची इथं. इतका वेळ चालून सकाळपासून काय खाल्लं नाही. फक्त लाडू वगैरे खाल्ला आहे आणि आत्ता आलो आहे भंडाऱ्याची इथं बघू शकता माझं. आत्ता जस्ट आलो आहे. आता भंडारा घेतो आणि जेवतो जरा. सर्व थकलो आहे आम्ही. काय जेवतो आता जरा आणि घेतो. आता बसलो आहे आम्ही भंडारा खायला. भरपूर दिवसानंतर आता आम्ही भात खाणार आहे. चपाती आणि चटणी खाऊन वैतागलो आता भात खाणार आहे. कशी आहे चव? हा चव कशी आहे? हा खातो. ताव मारतो जेवणावर आम्ही आता. भंडारा खाऊन निघालो आम्ही आता. मस्त भात होता खाल्ला आणि निघालो. आता इथनं सरळ असा 1.5 तास चालायचं आहे. त्याच्यानंतर समोरचा डोंगर दिसतोय ना त्या साईडचा दिसत नाही इथनं. ते दाखवतो नंतर. तो डोंगर चढायचा आहे नंतर उतरायचा आहे. परत टोटल 2 ते 3 तास चालायचं आहे कंटिन्यू. मग आपण मुक्कामाच्या इथं पोचू. तर चालतोय आम्ही अजून. मुक्काम काय येत नाही. आणि आपला भंडारा आपला कोंदिवडे गावात होता. इथं गाव दिसतोय ना आता. जो भंडारा आहे तो आपला कोंदिवडे गावात आहे. भंडारा खाल्ला निघालो चालते आता. हे बघा धारकरी आता सर्व चालले. भंडारा खाल्ला आणि सगळे चालले. थोडा वेळ झाला चालतो. 1 तासभर झाला असं. खांडपे गावात आहे. गाव मागचा येतो खांडपे. आता तिथनं समोरच्या डोंगरावरनं चालत जायचं. काळोख झालं त्यामुळे नीट दिसत नाही पण चालतं. आणि समोरचा डोंगर दिसतोय तो चढायचा आहे. हे बघा पूर्ण एकेरी वाट आहे. आता पण पूर्ण एकेरी वाट आहे. पूर्ण नुसतं चढतो उतरतो. डोंगर चढतो डोंगर उतरतो. पण ही मोहिमेची मजा लय वेगळी आहे. ह्या मोहिमेची मजा लय वेगळी आहे. तुम्ही पण एकदा घेतली पाहिजे. ही बघा पूर्ण एकेरी वाट आहे. थांब 1 मिनिट. झाले आम्ही चालतो. आधी बघू शकता
7:30 व्हायला आलेत आता, तरी चालतोय आम्ही. बघू शकता समोर काय दिसणार नाही, पण आता चालतोय आम्ही. समोर काय दिसत नाही तरी पण चालतोय टॉर्चवर घेतल्यावर. आता वाजले 7:30. अजून इथून मुक्काम अजून 7 किलोमीटर आहे. तेवढं चालायचं आहे. सगळे धारकरी चालतात. नारायणी कोल्हापूरची नारायणी मनारे म्हणा नारायणी 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 मनारे म्हणा नारायणी 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 नारायणी. चांग बोल चांग बोल चांग बोल. जय मल्हार येळकोट. जय महादेव. आता आम्ही 3 जण आलोय वरतून, सर्व डोंगर पार करून आता मुक्कामाच्या इथं आलोय. बघू शकता तुम्ही पूर्ण आपले धारकरी झोपलेत, लवकर आले ते. वरती सर्व घोळका झालेला त्यामुळं लेट झाला आम्हाला. पण आपला स्टेज आहे बघा, इथं भगवा ध्वज आहे. आता आलो आहे आणि त्या साईडला आपले धारकरी झोपले, तिथं आपल्याला जायचं आहे. लेट झाला थोडा आम्हाला, त्यामुळं आता चाललो आहे रिटर्न त्या साईडला. इथं स्टेजच्या इकडं आलेलो पुढं, आता चाललो आहे. एवढे परिश्रम करून आलो आहे आम्ही. आता 10 वाजायला आलेत रात्रीचे, तरी पण आम्ही चालत होतो. आता आलो, बघू शकता वरती तिथं. आता जाऊन जरा रस्ता शोधतोय, आपली जागा शोधतोय आणि झोपतोय. कधी आपले शिदोरी खात आहेत, बाकीचे झोपले ते बघा. आम्ही आता उतरलो, आमचे बाकीचे धारकरी वरतीच आहेत. फ्लॅश डोळ्यावर येते म्हणून व्हिडिओ काय काढला नाही, त्यामुळे आता आपले धारकरी पुढं आले. त्याने आपली जागा पकडली तिथं कोपऱ्यावर. ते आता तिथं जायचं आहे आपल्याला. आता जागा पकडली, तिथं जाऊन झोपायचं. आता जागा शोधत नाही बसायची. सकाळी समारोप आहे मोहिमेचा. आजचा आपला शेवटचा दिवस होता. उद्या आता भेटलेत आपल्याला ते दीपक दादा आहेत आपले इथं. जेवत आहेत ते सर्व. कुठं काय मॅट अंतरला आता आणि खात बसलो. भेळ आणि खाकरा आहे आणि भाकरवडी. मोहिमेला आलेल्या धारकऱ्यांची ही सह्याद्रीतील शेवटची रात्र असणार आहे. आता ओढ फक्त पुढच्या वर्षीच्या मोहिमेची असणार आहे सगळ्यांना. दुकान बोला तुझी राम भक्ती तुझी कालपणी गेला तिथो आता 2
लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के हे राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के हे राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की सर्व धारकरी झोपलेत बघू शकता तुम्ही. सर्व धारकरी झोपलेत, अर्धे धारकरी वरतीच अडकलेत. आत्ताच गीत वगैरे घेतले आणि मी चाललो झोपायला. आता अशा प्रकारे आपला हा दिवस संपला. मी जाऊन झोपतो आता. तर आजच्या दिवसाचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या समारोपाच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.